नमस्कार. 18 ऑगस्ट अजेय योद्धा बाजीराव यांचा जन्मदिवस. नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यामधल्या डुबेरे गावात बाजीरावांचा जन्म झाला. आता सिन्नरपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेलं हे डुबेरे. समृद्धीवरून सिन्नर एक्झिट घेतली की तुम्ही सिन्नरच्या दिशेनं जाऊ लागलात की 5-10 किलोमीटरवर तुम्हाला डुबेरेलासाठी डावीकडे जावं लागतं आणि डुबेरेत गेल्यावर बाजीरावांचा जन्म झालेला वाडा तुम्हाला दिसू लागेल. या वाड्याला आता तिथल्या लोकांनी अधिक सुंदर केलंय. आम्ही जो भाग दाखवला होता त्यापेक्षाही ते अधिक सुंदर केलंय आणि तिथे जाऊन ते बघणं फार आवश्यक ठरेल. बाजीराव म्हटलं की अजेय योद्धा अशीच आपली ओळख असते. या बाजीरावांच्या जीवनातल्या अनेक कहाण्या आजही आपल्याला ऐकिवात येतात. बाजीरावांनी 21 वर्षाच्या पेशवेपदाच्या कारकिर्दीत 42 लढाया जिंकल्या, एकही लढाई हारली नाही, ही कहाणी आपण ऐकतो. बाजीराव नाव ऐकल्याबरोबर मस्तानी असं नाव ऐकायला येतं आणि मस्तानीची कहाणीही आपण ऐकतो. मस्तानी नर्तकी होती का, मस्तानी बाजीरावांची रखेल होती का, की मस्तानी बाजीरावांची दुसरी बायको होती, मस्तानी नेमकी कोण होती, या संबंधीची ही माहिती आपण दिलेली आहे. अगदी मस्तानी बाईसाहेबांच्या पूर्ण परिवाराची ओळख तुम्हाला अॅनालायझरने करून दिलेली आहे. अजेय योद्धा बाजीराव हा शब्द ऐकत असताना बाजीरावांच्या आयुष्यातली पालखेडची लढाई हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ठरतो. मला वाटतं पालखेडची लढाई ही आता देशाच्या सामरिक युद्धाच्या प्रशिक्षणामध्ये सुद्धा वापरली जाते. म्हणजे युद्ध कसं करावं याचं हे उत्तम उदाहरण आहे. तलवारीचे पाते न खणखणता केली गेलेली ही युद्ध. अगदी बाजीरावांच्या वरती केल्या गेलेल्या हिंदी चित्रपटात सुद्धा पालखेडच्या लढाईचा एक प्रसंग दाखवण्यात आला आहे. तो प्रसंग म्हणजे बाजीराव चालत चालत निजामाच्याकडे येतात. तिथे वाघ असतो. त्या वाघाच्या समोर बाजीराव ताठ मानेने उभे राहतात आणि हरलेला निजाम विचारतो, आप क्या चाहते हो? फिलहाल तो पूरा हिंदुस्तान, लेकिन जब हम उत्तर की तरफ जाएंगे तो आप दक्षिण में खामोश रहेंगे, हे वाक्यही आपण ऐकतो. तलवारीचे पाते न खणखणता, रक्त न सांडता बाजीरावांनी लढलेली ही पालखेडची लढाई नेमकी होती तरी कशी? बाजीरावांना अजेय का म्हटलं जातं हा सुद्धा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तीच पालखेडची लढाई आज मी तुम्हाला सांगणार आहे. अनेक लढायांची एक सिरीज मी करतोय, त्याच्यापैकी ही पालखेडची लढाई हा एक महत्त्वाचा विषय आहे. हिंदी चित्रपटाचं ते वाक्य बघा, बाज की नजर और बाजीराव की तलवार पर कोई संदेह नहीं किया करते. जेवढ्या तीव्रतेने बाज बघतो आणि तलवार त्या वेगात चालते. बाजीरावांचं याच्यापेक्षा एक वेगळं वैशिष्ट्य होतं. चित्रपटातल्या अतिरंजित भागांकचा आपण सोडून देऊ, पण बाजीरावांचा वेग हे बाजीरावांचं वैशिष्ट्य होतं. अत्यंत वेगाने रणभूमीत घुसणारा आणि अत्यंत वेगाने कुठेही पोचणारा योद्धा म्हणून बाजीरावांच्याकडे बघितलं जायचं. बाजीराव नेमका वेगवान का होते? तर वेगवेगळ्या राजांच्या सरदारांच्या फौजा या आपलं सामान सोबत घेऊन जायच्या. म्हणजे खाण्यासाठीच्या खाणसामा, ते मोठे भांडे, हे सगळं सोबत घेऊन जायचे. त्यामुळं मोठमोठी वाहनं लागायची, हत्ती लागायचे सोबत, किंवा मोठे रथ लागायचे ज्यात ते सामान लादलेलं असायचं. बाजीरावांच्या सैन्याचं असं नव्हतं. ते आपलं खाण्याचं सामान घोड्यावरच लादायचे आणि त्या घोड्यासोबत धावत जायचे. त्यामुळं बाजीरावांचे पाडाव खूप लवकर होत नव्हते आणि निघून लवकर वेगात जाणं हे बाजीरावांना शक्य असायचं. आणि बाजीरावांचा कुठेही पोचण्याचा वेग हे बाजीरावांच्या लढाईचं वैशिष्ट्य होतं आणि हीच वेगाची खरी ताकद बाजीरावांची होती. साल 1727. बाजीरावांना पेशवा होऊन जवळपास 7 वर्ष झाले असतील. या 7 वर्षाच्या काळात बाजीराव सातत्यानं लढाईसाठी बाहेर पडायचे. यावेळी बाजीरावांनी दिल्लीच्या तख्तालाही शमवलेलं होतं, दमवलेलं होतं. दिल्लीसोबत बंड करून दक्षिणेतला निजाम स्वतःला इस्टॅब्लिश करू पाहत होता आणि याच वेळी निजामाच्या एका खतरनाक चालीने मराठा साम्राज्यामध्ये बेदिली माजावी याची व्यवस्था केली जात होती. काय करत होता निजाम? निजामाने कोल्हापूरच्या संभाजीराजे द्वितीय यांना, दुसरे संभाजीराजे यांना
मराठा साम्राज्याचा प्रमुख मानलं जाईल असं कबूल केलं आणि साताऱ्याच्या गादीला म्हणजे छत्रपती शाहू महाराजांना कळवलं की मला कोल्हापूरच्या गादीकडून आम्ही मराठा राजे आहोत असा निरोप आलाय. आता तुमच्या दोघांच्या मध्ये कोण मराठ्यांचा राजा हे निश्चित झाल्याशिवाय मी चौथाई कोणाला देणार, सारा वसूल करून कोणाला देणार. माझ्यासाठी हे जरा अवघड झालं आहे, त्यामुळे मी तुमचा सारा देणं थांबवतोय. आपले सारा गोळा करण्यासाठीची जी माणसं आहेत त्यांना आपल्या राज्यात परत बोलवावं आणि संभाजीराजे द्वितीय आणि छत्रपती शाहू महाराज यांनी मिळून मला सांगावं की सारा कोणाला द्यायचं. आता ही चाल खतरनाक होती. मराठा साम्राज्यातल्या दोन गाद्यांच्या मध्ये वाद लावून देण्याचा हा विचार होता. छत्रपती शाहू महाराजांना हा विषय कळल्याबरोबर शाहू महाराजांनी बाजीरावांना फरमान काढले. ते म्हणाले की पुण्यातील बाजीरावांनी आता सारा वसूल करण्यासाठी निजामावर आक्रमण करावं आणि त्याला आपली ताकद दाखवून द्यावी. मग काय, दसऱ्याला बहुतेक वेळा दसऱ्याच्या दिवशी पेशवे मोहिमेसाठी बाहेर पडायचे. दिवाळी पेशव्यांची घरी कधीच झाली नाही. दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करायचं आणि तेच सीमोल्लंघन म्हणजे दसऱ्याच्या दिवशी रात्री बाहेर पुण्याच्या बाहेर येऊन पाडाव टाकायचा आणि तिथून मोहिमेवर बाहेर जायचा हा प्रघात होता. ऑक्टोबर 1727 मध्ये दसऱ्याच्या काळामध्ये बाजीरावांना शाहू महाराजांचा आदेश आला आणि बाजीराव निघाले. निजामाचं सैन्य मोठं, अगदी खुल्या मैदानात लढाई झाली तर बाजीरावांना पराभव स्वीकारावा लागेल अशी स्थिती. निजामाने बाजीराव येणार आहे हे कळल्यावर त्याला पराभूत करण्यासाठीचे जंग पछाडलं. पेशवे निघाले आणि पेशवे आक्रमण करणार हीच भूमिका घेऊन निघाले. निजामाच्या पर्यंत आक्रमणाचाच विचार होता. जालना या शहरावर छत्रपती संभाजीनगर तेव्हाचा औरंगाबाद आणि आता जालना शहरावर आक्रमण करून जालन्यातली चौथाई वसूल केली आणि याला कळलं की हे जालन्यावर आक्रमण करतात. हा मागं पेशव्यांच्या जालन्यात आला. निजाम जालना सोडून दिलं आणि ते पुढे बुऱ्हाणपूरकडे गेले. बुऱ्हाणपूरकडं याला कळलं की बाजीराव आता बुऱ्हाणपूरकडे जातोय. हा बाजीरावाच्या मागे बुऱ्हाणपूरकडे निघाला. हे खानदेशात गेले. हा त्यांच्या मागे खानदेशात निघाला. निजाम आणि त्याचं सैन्य. बाजीरावला पकडायचं, युद्धात पराभूत करायचं एवढंच. पण बाजीराव पैसे वसूल करत 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 खानदेशामध्ये पोहोचले आणि खानदेशात पोचल्यावर निजामानं आता खानदेशावर आक्रमण करायचं ठरवलं. आता निजामाचा वेग कमी, सगळे हत्ती घोडे उंट पालखी रथ बिथ सामान घेऊन जायचं जरा अवघड. त्या इवाज खान नावाच्या सरदाराला हे कळलं आणि तो निजामाला म्हणाला की आपण बाजीरावांचा पिच्छा करणं सोडून देऊ, नकोच, बाजीरावच्या मागेच लागायचं नको. मग काय करायचं, तर आपण एक काम करूया, बाजीरावांच्या मागे मागे धावण्यापेक्षा बाजीरावच पुण्यात येईल याची व्यवस्था करू. म्हणले कसं काय, बाजीराव आपल्याला झुलवत फसवत आपल्याला मागे मागे फिरवतोय. खरं तर त्यांना आपल्यावर आक्रमण करायला पाहिजे पण तो करत नाहीये. तो दूर जातोय आणि आपल्याला मागे फिरायला लावतोय, आपल्याला थकवतोय. त्यापेक्षा बाजीरावांचा नाद सोडून देऊ आणि आपण पुण्याकडे जाऊन आक्रमण करू. पुणे हे बाजीरावांचं राजधानीचं ठिकाण, म्हणजे बाजीरावांचं मूळ ठिकाण, राजधानी साताराच. आपण पुण्यावर आक्रमण करू, मग जरा बघूया तो कसा येतो पळत. निजामाला हे पटलं. बहुत खूप, चलो, बाजीराव येण्याचा हाच एक मार्ग आहे. आणि निजामानं आपला कूच केलं पुण्याकडे. वाटेमध्ये पाटस, सुपा या सगळ्या ठिकाणी आक्रमण करत जाळपोळ करायला सुरुवात केली. पुण्यावर देखील छोटे मोठे हल्ले सुरू केले. पुण्यावर निजाम हल्ला करून येतोय हे छत्रपतींना कळलं. छत्रपती शाहू महाराज साताऱ्यातून पुरंदर किल्ल्यावर गेले, कारण पुरंदर किल्ला जरा सेफ होता, सुरक्षित होता. ते पुरंदर किल्ल्यावर गेले आणि पुरंदर किल्ल्यावर जाऊन त्यांनी स्वतःला सुरक्षित करून बाजीरावांच्याकडे निरोप पाठवला. म्हणाले, बाजीराव तो पुण्यावर आक्रमण करून आलाय, तुम्ही ताबडतोब पुण्यात या. बाजीरावांनी ओळखलं की पुरंदर किल्ला सुरक्षित आहे, पुरंदरपर्यंत हे पोचणं अवघड आहे,
हे पुण्यातच काय गोंधळ घालायचं ते घालतील. तो म्हणाला, थांबा, आपण राजेंनी गडावरच थांबावं, मी येतो आहे. आणि बाजीरावांनी आपली संकल्पनाच बदलून टाकली. त्याला, तू पुण्याकडे जातोय काय, आता बघतो. आणि बाजीरावांनी गुजरातमधून, म्हणजे खानदेश मार्गे ते गुजरातला गेले होते, आणि गुजरातमधून परत फिरले ते थेट औरंगाबादवर हल्ला करण्यासाठी. जोरदार हल्ला बाजीराव औरंगाबादवर करणार ही बातमी देखील पसरवली. आता औरंगाबादवर हल्ला करणार म्हणजे आपल्या नाकावर हल्ला करणार निजामच्या दक्षिणेतल्या. निजामाने पुणे दिलं सोडून. तो म्हणला, पुणे गेलं खड्ड्यात. इथे औरंगाबादवर हल्ला केला तर आपल्याला बरंचसं नुकसान होऊ शकतं. आणि पुण्यातून निजाम परत फिरला. पुणे ते औरंगाबाद हा निजामाचा प्रवास आणि गुजरात ते औरंगाबाद हा बाजीरावांचा प्रवास. लांब बाजीरावचा असेल ते वेळेच्या बाबतीत बाजीरावचा जवळचा होता. तोपर्यंत औरंगाबादला येता येता पहिला शेवटचा पाडाव तो पडला पालखेडला. पालखेडच्या भूमीमध्ये निजामाने आपला पाडाव टाकला आणि पालखेड्यात निजाम थांबलाय हे बाजीरावांना कळालं. आता याला पालखेड्यात घेरायचं आणि पालखेड्यातच हरवायचं हे ठरवलं होतं. आता जे संभाजीनगरचे आहेत त्यांना पालखेड माहीत आहे, नाशिकच्यांना पालखेड माहीत आहे चांगलं. संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद तत्कालीन ते वैजापूर या रस्त्यावरती पालखेड गाव लागतं. आत्ता थोडे कालवे फिरवल्यामुळं जरा बरं आहे, पण त्या काळातला सगळ्यात शुष्क प्रदेश, कोरडा प्रदेश म्हणजे पालखेड होता. या भागात तर ऊन भयंकर असतं. या पालखेडमध्ये निजामाने तळ टाकला होता. निजामाकडं मोठमोठ्या तोफा होत्या. बाजीरावांनी ओळखलं की निजामाच्या जवळ जायचं नाही. तोफांचा मारा जिथपर्यंत होऊ शकतो त्याच्या पलीकडं आपलं सैन्य उभं केलं. पूर्ण घेराव घातला. काही नाही, आक्रमण नाही, काही नाही, काही नाही. पूर्ण घेराव घातला आणि थांबला. आता पिक्चरमध्ये दाखवतात बघा, बाजीराव चालत चालत आला, एकटाच होता. सोबतच्या सैनिकाला निजाम म्हणतो, इसको गिरफ्तार कर लो. मग ते सैनिक गप्प उभे राहतात आणि बाजीराव म्हणतात की ये मेरे है, आपके नहीं है, आपके तो वहीं पडे हुए है. हे सगळं दाखवलं होतं, पण प्रत्यक्षात काय घडलं होतं? बाजीरावांनी आपलं सगळं सैन्य घेराव घातला पालखेडच्या भोवती. पालखेड म्हणजे मातीचं ठिकाण, मार्चचा महिना, ऊन मी म्हणू लागलेलं, अशा तीव्र उन्हात सगळ्यात मोठा घाव घातला तो पाण्यावरती. निजामाच्या छावणीमध्ये पाणीच मिळणार नाही याची व्यवस्था करण्यात आली. अगदी थोड्या पाण्यावर निजामाला भागवावं लागावं अशी स्थिती आली. पाणी बंद केलं. बाहेरून मिळणारी रसद बंद करण्यात आली आणि वाट बघत बसला. जवळपास काही महिने वाट बघितल्यानंतर आता निजामाच्या छावणीमध्ये खळबळ सुरू झाली. पाणी नाही, अन्न नाही, प्रचंड ऊन मी म्हणायलेलं. करायचं काय हा प्रश्न पडला. सगळं एकदम शांत, काही नाही. बरं, तोफा चालवाव्यात तरी कोणावर? कारण बाजीरावचं सैन्य तोफाच्या माराच्या पलीकडचं होतं. खाण्यापिण्या वाचून सैन्य तडफडत होतं. अक्षरशः सैन्याची तडफड चालू होती. मार्चमध्ये ऊन मी म्हणत होतं. शेवटी या त्याच्या सरदारांनीच आपल्या तोफेवर उंच उंच पांढरे झेंडे लावले आणि सांगितलं की आम्ही आक्रमण करणार नाहीत, शांत बसू. मग शांतता चर्चा झाली. तो मुंगीला एक बैठक झाली. पैठणजवळचं मुंगी नावाचं गाव आहे, तिथे एक बैठक झाली. या शांती प्रस्तावात बाजीरावांनी निजामाच्या समोर अनेक अटी ठेवल्या. एक, तुम्ही दक्षिणेतून सारा चौथाई देत राहाल. 2, पुण्यात जे तुम्ही काही कांड करून ठेवलंय त्याची नुकसान भरपाई द्यावी लागेल. यापुढे सारा चुकवण्याची गोष्ट करणार नाहीत. मोठी गोष्ट म्हणजे आमच्या छत्रपती शाहू महाराजांना मराठ्यांचे अनभिक्षित राजे म्हणून तुम्ही मान्य कराल. त्यात संभाजीराजांचा कुठलाही विषय काढणार नाहीत, ते एकटे राजे आहेत हे मान्य कराल आणि मराठा साम्राज्याला पूर्ण सहकार्य करेल. या अटी निजामाच्या समोर ठेवल्या
आणि गलितगात्र झालेल्या निजामाने या सगळ्या अटी मंजूर केल्या. बुऱ्हाणपूरचा किल्ला दिला, चौथाई दिली, सगळ्या गोष्टी निजामाने देऊन टाकल्या बाजीरावांना. आणि तलवार न चालवता बाजीरावांनी ही पालखेडची लढाई केवळ व्यूहरचनेच्या आधारावर जिंकली. याला म्हणतात अजेय योद्धा असणं. पालखेडच्या लढाईनंतर सुद्धा आणखी एक फार दिव्य लढाई बाजीरावने लढलेली आहे. ती कोणती ते सांगतो पुढच्या भागात. नमस्कार.